मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि या खेळात असा एक नाव आहे ज्याच्या नुसत्या नावानं समोरच्याची पाचावर धारण बसायची, ज्यानं लाल मातीत गुलालाची उधळण कशी करायची हे जगाला शिकवलं. तो म्हणजे राऊंड क्षेत्राचा बाप हरण्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरण्याचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास. हरण्याचा जन्म सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. दिसायला देखणा, लांब शिंग आणि अंगात चपळता असलेला हा बैल सुरुवातीला इतका प्रसिद्ध होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, हिरा कशातही असला तरी चमकतोच. हरण्याला कोल्हापूरच्या संदीप पाटील यांनी पारखलं आणि इथूनच सुरू झाला एका सुवर्ण युगाचा प्रवास. सुरुवातीच्या काळात हरण्या जेव्हा मैदानात उतरला तेव्हा कोणालाच त्याच्या वेगाचा अंदाज नव्हता. पण जसा तो फाटीतून सुटायचा तसा तो वाऱ्याच्या वेगानं धावायचा. त्याची धावण्याची स्टाईल आणि शेवटपर्यंत न थकण्याची जिद्द पाहून लोक त्याला बुलेट म्हणू लागले. हरण्यानं एकामागून एक मैदानं मारायला सुरुवात केली आणि अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्या नावाचा डंका वाजू लागला. हरण्याला राऊंड क्षेत्राचा बाप का म्हणतात? कारण साध्या सरळ मैदानात कोणीही धावतं, पण जिथे अवघड वळणं असतात तिथे हरण्याचं डोकं आणि पाय काम करायचे. त्यानं हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी सारखी मोठी मैदानं गाजवली. पुण्याचं राऊंड असोत किंवा सातारा सांगलीची मैदानं, हरण्या जिथे जायचा तिथे फक्त आणि फक्त गुलालाची उधळण व्हायची. हरण्या आणि त्याच्या जोडीदारांची जोडी म्हणजे मैदानात साक्षात काळ असायचा. बैलगाडा शर्यत हा फक्त खेळ नाही, तर तो शेतकऱ्याचा सन्मान आहे. हरण्यावर त्याच्या मालकानं पोटच्या मुलासारखं प्रेम केलं. त्याच्या खाण्यापिण्याची, मालिशाची आणि व्यायामाची खास काळजी घेतली जायची. आज हरण्याचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. कित्येक तरुणांनी आपल्या मोबाईलवर हरण्याचं वॉलपेपर ठेवले. हा केवळ एक बैल नाही, तर तो एक इमोशन आहे. मित्रांनो, हरण्या आज जरी मैदानात नसला तरी त्याचा इतिहास आजही नवीन पिढीला प्रेरणा देतो. शर्यतीवर बंदी आली, अनेक संकटे आली, पण हरण्यानं कधी हार मानली नाही. तुम्हाला हरण्याबद्दल काय वाटतं? तुमची हरण्याची आवडती आठवण कोणती? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.